ज्या मातेनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी संबंध भारतभर काम केलं, लोकाभिमुख कामं केली, घाट बांधले, बारव बांधले, धर्मशाळा काढल्या आणि सुशासन आणि प्रशासनाचा एक आदर्श घालून दिला. त्या मातेच्या नावाने 31 मे ला त्यांची जयंती असते आणि आता सध्या 30 शताब्दी वर्ष चालू आहे. त्या निमित्तानं महिला व बाल विकास विभागाचा GR आहे की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक कार्यालय, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी झाली पाहिजे. आणि गाव पातळीवर गावामध्ये जे कर्तृत्ववान महिला आहेत त्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एक पुरस्कार देण्याचा एक GR काढलेला आहे 9 मे 2023 रोजी. आणि त्या GRच्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी गावात त्या कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देण्याचा असा GR असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जयंती साजरी केली गेली नाही आणि महिलांना पुरस्कारही दिले गेले नाहीत असं आमच्या निदर्शनास आलं. म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला, माननीय कलेक्टरला आपण निवेदन दिलं की संबंधित विभागात त्यांची चौकशी होऊन कोणी कोणी जयंती साजरी केली नाही व पुरस्कार दिला नाही त्या संबंधित ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकावर कडक कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही आज या जिल्हा परिषदला, पंचायत विभागाला आलो. काल आम्ही BDOना पण लातूर पंचायत समितीला निवेदन दिलेले, CO ला पण निवेदन दिलेले. तर आमच्या या पत्राची दखल घेऊन त्यांनी ताबडतोब संबंधित जे कोणी अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही या संदर्भात महाराष्ट्रभर आंदोलन उभं करू. आचारसंहिता आहे असं तुम्हाला सांगितलं, कशाची आचारसंहिता आहे, का बरं त्यांनी? नाही, आचारसंहिता असेल तर शासनाचा GR आहे ना की तुम्ही पुरस्कार 31 मे ला द्या म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी. शासनाचा ऑलरेडी GR असताना आचारसंहितेचे भंग होण्याचं काही कारणच नाही ना. आणि जे कोणी कर्तृत्ववान महिला आहेत सामाजिक क्षेत्रात ज्यांचं काम आहे समाजामध्ये, त्यांना पुरस्कार देण्याच्या संदर्भात मला वाटत नाही की कुठल्या GRचा किंवा कुठेतरी आचारसंहितेचा भंग केला जाईल. हे फक्त इथले अधिकारी थातुरमातुर कारण सांगून स्वतः त्या कर्तव्यात ज्यांनी जी काही कसूर केलेली आहे त्यातून पळवाट काढण्याचा सरळ प्रयत्न करत आहेत असं आम्हाला दिसून येते.